नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नवीन वर्ष 2024 कसे असेल 12 राशींसाठी हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मित्रांनो, पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीचे लोक बुद्धिमान, साहसी आणि व्यवहारी असतात. आर्थिक स्थिती सर्वोत्तम आणि ऐशो आरामात आयुष्य जगतात. 2024 मध्ये तुमच्यावर गुरु ग्रहाची कृपा राहणार असून संपत्तीमध्ये भरभराट होणार आहे. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग खुले होणार असून तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्यावा. गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुमचा भाग्योदय चतुर्थ आणि पंचम भावामध्ये असल्यामुळे 2024 मधील सुरुवातीच्या काळात तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेणार आहात. वर्ष 2024 विद्यार्थ्यांसाठी फलदायी आहे, पण त्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करावे लागतील तरच यशाची फळे चाखता येतील. मेष राशीच्या ज्या व्यक्ती शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी 2024 सर्वोत्तम आहे असेच म्हणावे लागेल. मित्रांनो, दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीची लोक मूळतः आकर्षक असतात आणि अनेक जण त्यांच्यापासून प्रभावित होतात. कलात्मक आणि सर्जनशील कामं करण्यात त्यांना अधिक रुची असते. ते काही करण्याचा निश्चय करतात तेव्हा ते पूर्णत्वात नेतात, मगच थांबतात. त्यांचे संभाषण कौशल्य समोरच्या व्यक्तीला नेहमीच प्रभावित करते. वर्ष 2024 मध्ये गुरु ग्रहाची कृपा तुमच्यावर राहणार असून भरपूर मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे. शनी सप्तम भावात असल्यामुळे थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो. जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी 2024 उत्तम आहे. तुम्हाला नक्की यश मिळणार. शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकतात किंवा बाहेर गावी जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मेहनतीचं फळ आणि घवघवीत यश तुम्हाला 2024 मध्ये नक्की मिळणार आहे. नंतरची राशी आहे मिथुन राशी. 2024 मध्ये मिथुन राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. त्यामुळे हे वर्ष सुख समाधानात जाणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी बौद्धिक क्षमता अफाट असते, तसेच ते व्यावहारिक आणि मेहनती असतात. यावर्षी तुम्ही केलेले सगळे प्रयत्न यशस्वी होणार असून मेहनत करे त्याची यश मिळे हे आपल्या बाबतीत 2023 मध्ये तंतोतंत सिद्ध होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलायची असेल तर नक्की नोकरीत बदल करावा. तब्येतीच्या दृष्टिकोनातून 2024 उत्तम असून तुम्हाला कोणत्या आजाराचा त्रास होत असेल तर तो कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी 2024 हे वर्ष अतिशय चांगले असणार आहे. नंतरची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील आणि जिज्ञासू असतात. कर्क राशीची जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. जे नोकरीमध्ये आहेत त्यांचे प्रमोशन नक्की होईल. 2024 मध्ये तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागेल. प्रेमाच्या बाबतीत जर सांभाळून राहा. तुमचा स्वभाव हट्टी किंवा हेकेखोर असेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार डोक्यातून काढून टाका. आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2024 उत्तम आहे, पण गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. विद्यार्थ्यांना 2024 मध्ये भरघोस यश मिळणार आहे. नंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष फार काही खास असणार नाही. सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली असते, पण यंदा मात्र तुमचा प्रभाव थोडासा कमी होताना दिसतो आहे. यावर्षी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या जवळील एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे तुमचे मन दुखावले जाणार आहे. लक्षात ठेवा, पण घाबरू नका, कारण 2024च्या उत्तरार्धामध्ये तुमची वेळ खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांचा विचार केला तर 2024 तुमच्यासाठी ठीक आहे, पण तुम्हाला खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा लागेल तरच यश मिळू शकतं. नंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी वर्ष 2024 खूप फायदेशीर असणार आहे. तसे पाहिले तर कन्या राशीच्या व्यक्ती अतिशय हुशार, चतुर, विवेकशील, त्याचबरोबर धूर्त देखील असतात. यावर्षी कन्या राशीतील लोकांचा भरपूर फायदा होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र खूप काळजी घ्यावी लागेल. कोणतीही शारीरिक तक्रार असेल तर कानाडोळा करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेम विवाह या विषयासंदर्भात वर्षातील पहिले 6 महिने छान जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं असून अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिकांसाठी हे वर्ष उत्तम आहे, फक्त थोडं
सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण खर्चात वाढ होताना दिसत आहे. नंतरची राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष सर्वसामान्य राहणार आहे. शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात मतभेद होतील, पण काळजी करू नका. कुटुंबातील सुख शांती कायम राहील. तब्येतीच्या बाबतीत म्हणाल तर तूळ राशीवाले यावर्षी लकी आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. 2024 मध्ये घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच घेऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनाचा आणि प्रेमसंबंधाचा विचार केला तर 2024 मधील उत्तरार्धाचा काळ योग्य आहे. नोकरीत प्रमोशन मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार, यात शंकाच नाही. पण त्याबरोबर तुमचे खर्च वाढणार आहेत, त्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र असून मेहनतीने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. नंतरची राशी आहे वृश्चिक राशी. वर्ष 2024 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी आहे. सर्व ग्रहांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल, पण काळजी करू नका. घरात सुखशांती समाधान कायम राहणार आहे. लव्ह लाईफ संदर्भात वृश्चिक राशीसाठी 2024 हे वर्ष सर्वोत्तम आहे. वैवाहिक आयुष्यात शनीच्या प्रभावामुळे थोड्या अडचणी येणार आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून अभ्यास करावा, त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. नंतरची राशी आहे धनु राशी. धनु राशीसाठी गुरुग्रह 8व्या घरात तर शनी 12व्या घरात असल्यामुळे 2024 हे वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले जाणार नाही. पैशाची चणचण जाणवेल, पण कठोर परिश्रमामुळे तुम्ही संकटावर मात करू शकतात. 2024 मध्ये कुटुंबात काही वादविवाद होतील, त्यामुळे घरातील शांततेत भंग होईल. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो, म्हणून तब्येतीची काळजी घ्या. लव्ह लाईफ संदर्भातही हे वर्ष अनुकूल नाही. 2024 ची सुरुवात अशा प्रकारे झाल्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही आध्यात्मिक आणि पारंपरिक विचारांचे आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला या वर्षीच्या उत्तरार्धात नक्की होईल आणि सगळं काही ठीक होईल. नंतरची राशी आहे मकर राशी. मकर राशीसाठी 2024 मधील पहिले 6 महिने ही वेळ अगदी उत्तम आहे. तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण होणार असून तुम्ही यशोशिखरावर असणार आहात, यात शंकाच नाही. कुटुंबात वातावरण सुख समाधानी असेल. तसं पाहिलं तर मकर राशीचे लोक उदार, लाजाळू आणि त्यांना इतरांबद्दल नेहमी सहानुभूती असते. विद्यार्थ्यांना काही संकटाचा सामना करावा लागेल, पण हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे. जे विवाहाचा विचार करत आहेत ते 2024 मध्ये नक्कीच बोहल्यावर चढणार आहे. लग्नाचा योग 2024 मध्ये अतिशय उत्तम आहे. तुम्ही काही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचार करून तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. यानंतरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष संमिश्र असं राहणार आहे. 2024च्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत काही खळखट्याक होऊ शकतो. तसेच कुटुंबात कोणीतरी आजारी असेल, ज्यामुळे तुमची काळजी वाढेल. कुंभ राशीचे लोक प्रामुख्याने हुशार, आकर्षक, व्यवहारी पण त्याचबरोबर उदार मनाचे असतात. काही कोर्ट कचेरी प्रकरणामुळे तुमची चिंता वाढेल. प्रेम संबंधांमध्ये यश मिळणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार असून तुमची नोकरी किंवा व्यापारात विस्तार होणार आहे. 2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले आहे. शेवटची राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी 2024च्या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. तसं पाहिलं तर मीन राशीचे लोक श्रद्धाळू आणि धार्मिक असतात. यंदा तुमच्या घरात एखादा शुभ कार्य होऊ शकतं, पण घरातील काही सदस्य तुमच्यासोबत नीट वागणार नाहीत, ज्यामुळे तुमचे मन दुखावेल. तुमच्या लग्न घरात केतूची दृष्टी पडल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणताही शारीरिक त्रास झाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 2024 मध्ये गाडी काळजीपूर्वक चालवा, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा लव्ह लाईफ छान आहे, पण तुमच्या वैवाहिक जीवनात मात्र थोडी कटुता दिसू लागेल. तर मित्रांनो, हे होते 12 राशी आणि त्यांचे नवीन वर्षाचे राशी भविष्य. श्री स्वामी समर्थ.